साहेबांच्या ओढीने इथे आला आहे. खूप आठवणी आहेत, खूप आठवणी आहेत. माझ्याकडे एक अशी आठवण सांगता येणार नाही. असंख्य आठवणी मुंडे साहेबांच्या माझ्या मनामध्ये दाटून आलेल्या आहेत. पण ज्या दिवशी मुंडे साहेबांनी शपथ घेतली होती मोदींच्या मंत्रिमंडळात, त्या दिवशी मुंडे साहेबांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, जे स्वप्न होते, त्यांना या देशाची सेवा करण्याची संचित या सगळ्या जीवनामध्ये जे सगळ्या देशभरातील वंचित आहे त्यांची सेवा करण्याची जी संधी मिळाली होती, त्याच्यामध्ये ते खूप आनंदात होते. ईश्वराने त्यांना तेवढं टर्म द्यायला पाहिजे होती, म्हणजे त्यांना लोकांसाठी जे करायचं आहे ते करता आलं असतं. आज राज कपूरांचं जे आवडतं गाणं मुंडे साहेबांचंही होतं आणि माझंही आहे, ते मी त्यांना समर्पित केलं. जाने कहा गए वो दिन. मुंडे साहेब असताना जे वैभव होतं, जे सुख होतं, जो आनंद होता, त्याच्यापासून आम्ही जरी वंचित असलो तरी मुंडे साहेबांनी जो वसा दिला आहे तो वसा आम्ही सदैव चालू ठेवू आणि सामान्य माणसाची सदैव सेवा करू. हे पहा, वारसा हा एकाच गोष्टीचा येत नसतो. वारशामध्ये सगळंच येत असतं. पण मुंडे साहेबांचा संघर्षाचा वारसा आला आहे तो थोडाच आहे, पण संघर्षातून बाहेर निघण्याचं त्यांचं जे आम्हाला गुरुनी ज्ञान दिलेलं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे ते मला नेहमी प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढत असतं. आणि म्हणून मला वाटतं की आज जे काही आज इथे मी आहे ते मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मुळे आहे. मुंडे साहेबांनी ज्या प्रेम केलं जीवापेक्षा जास्त, त्या संघटनेच्या जीवावर, त्या पक्षाच्या माध्यमातून मी इथे आहे आणि सदैव मुंडे साहेबांचं नाव हे वरच होत राहील. कारण एखादा व्यक्ती जिवंत असताना प्रसिद्धी मिळत असते, पण मृत्यूनंतर त्याची प्रसिद्धी वाढते. हे अजब उदाहरण मुंडे साहेबांच्या माध्यमातून समोर येत आहे. रोज मुंडे साहेब अजून लोकप्रिय होत चालले आहेत, ही फार मोठी किमया आहे. साहेबांनी लावलेल्या रोपाचं आज वटवृक्ष झाले आणि त्याची फुलं बहरवण्याचं काम पंकजाताई करतात, म्हणजे भाजप पक्षाच्या समोर. नाही, वटवृक्ष करताना मुळामध्ये जाऊन जे काम करायचे तेही करते. खत म्हणून मुळामध्ये जातोय आणि फळाच्या रसामध्ये येतोय, हे आमचं कर्तव्य आहे. नुसतं आपण हे वटवृक्षाचे फुलं घेणारी नवीन पिढी आली आता, पण तसंच असतं. मागची पिढी काम करत असते आणि पुढची पिढी त्याला अजून वाढवत असते. तर मुळापासून ते शेंड्यापर्यंत सर्व काम करण्यासाठी तयारी आहे आणि तसे लोकांची आशीर्वाद देखील आहे. इथे येणाऱ्या सकाळपासून अनेक मान्यवर या ठिकाणी आले. प्रत्येकाचं असं म्हणणं होतं मुंडे साहेब गेल्यानंतर एक पोकळी निर्माण झालेली आहे राजकीय दृष्ट्या, ती भरण्यासाठी सक्षम नेतृत्व सध्या तुमच्याकडे बघितलं जातं. कसं वाटतं? मुंडे साहेबांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण निश्चितच झाली, पण मुंडे साहेबांच्या विचारांवर तयार झाले असंख्य कार्यकर्ते ती पोकळी भरून काढतात. मुंडे साहेबांचं स्वप्न होतं महाराष्ट्रात मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा व्हावा. 3 वेळा भाजपचा मुख्यमंत्री झालेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या संस्थांमध्ये आता भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत आहे. तर मुंडे साहेबांनी हे पक्षाचं काम करत असताना हे केलं आणि वंचितांची चळवळ चालवत असताना पक्षाला सुद्धा सांगितलं की हे माझा मूळ विचार आहे, मी यालाच काम करणार आणि त्यापर्यंत धारिष्ट त्यांनी दाखवलं. त्यामुळे मुंडे साहेबांची पोकळी भरून निघणंच मुंडे साहेबांच्या नेतृत्वाचं यश आहे. पोकळी शिल्लक राहणं हे त्यांच्या नेतृत्वाचं यश नाही. त्यांनी असे लोक घडवले आहेत, ती पोकळी ते व्याप्त करत आहेत असं मला वाटतं. सामाजिक पर्यावरण घडतं जे आहे सामाजिक पर्यावरण व्यवस्थित करण्याच्या खूप चांगलं व्यवस्थित झालंय. तुम्हाला दिसतंय ना, एक परिस्थिती अशी निर्माण झाली होती जेव्हा सामाजिक पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला, पण आज सगळे आम्ही सुखदुःखात एकमेकांच्या सोबत आहोत. मागच्याच वर्षी मी इथेच भाषण करत होते. दुर्दैवी घटनेने बीड जिल्ह्याला पछाडून टाकलं होतं. आमचा भाऊ संतोष देशमुख याचा एक अत्यंत गंभीर विषय आपण सगळं तेव्हा फेस करत होतो. 12 डिसेंबरलाच मी याच गडावरून भाषण केलं. तर ह्या साहजिक आहे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात. पण वय हे सगळ्यात मोठं औषध आहे. वेळ योग्य निर्णय घेत असतो आणि वेळेप्रमाणे मला वाटतं आज माझ्या बीड जिल्ह्याचं सामाजिक समीकरण अत्यंत व्यवस्थित आहे. पण यामध्ये काही अशा दुर्घटना होतात, एखादा निष्पाप जीव त्याच्यात जात असतो. त्यांनासुद्धा मुंडे साहेबांच्या निमित्ताने मी श्रद्धांजली आदरांजली वाहते. आज शिवराजी पाटील चाकूरकरसारखा मोठा नेता आपल्या मध्ये नाही, त्यांनी देशपातळीवर मराठवाड्याचं आपल्या नाव केलेलं आहे, त्यांनासुद्धा मी श्रद्धांजली